लास्ट लेक्चरमध्ये आपण कॅपिलॅरिटी अँड कॅपिलॅरिटी ॲक्शन बघितले होते. आता आपण ॲक्च्युअल कॅपिलॅरिटी कशी वर्क करते आपण त्याच्यावर काम बघणार आहोत. चला, पहिल्या केसमध्ये आपण बघणार रायझिंग. पहिल्या केसमध्ये बघणार मी रायझिंग. ठीक आहे, म्हणजे लिक्विडची काय होणार, रायझिंग होणार. जसं बा हे माझं वॉटर आहे सपोज, किंवा केरोसिन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मी काय केलं, इनिशियल लेवलला काय केलं, डिप केलं. इनिशियल लेवलला डिप करतोय. ठीक आहे, मग काय झालं, काही वेळानंतर याचं काय झालं, या लिक्विडचं काय झालं, या पद्धतीने या कॅपिलरी ट्यूबमध्ये काय झालं, याची रायझिंग झाली. याची काय झाली, रायझिंग झाली इथपर्यंत, हेच इतक्या हाईटपर्यंत त्याची रायझिंग झाली. तेच आपल्याला फाइंड आउट करायचं, नेमके काय झालं असेल की तिथं रायझिंग झाली. ठीक आहे, आणि ही जी काय लेवल आहे, ही जी लेवल काय झाली, फॉलिंग झाली. ही लेवल काय झाली, तुमची फॉलिंग झाली. ही जी लेवल ती फॉलिंग झाली, वरती लेवल काय झालं, वरती शिफ्ट झालं. असं का घडलं, तर त्यासाठी काय करूया आपण, 4 पॉईंट्स शोधूया. हे बघा, ए बी नाव देऊ, ए बी सी आणि हा तुमचा डी. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला कळेल रायझिंग का झालं. मी काय म्हटलं, ए ए पॉईंट कुठं प्रेझेंट आहे, ए कुठं प्रेझेंट आहे, आउटसाइड कॅपिलरी, आउटसाइड कॅपिलरी, बरोबर की नाही, कॅपिलरी आउटसाइड कॅपिलरी अँड अबोव द लिक्विड, अबोव द लिक्विड. नेक्स्ट बी कुठं प्रेझेंट, बघा बरं पटकन, बी कुठं प्रेझेंट आहे, सेम आपण कांदा फॉलिंगसाठी सुद्धा घेणार आहे. बी कुठं प्रेझेंट आहे, इनसाइड द सॉरी आउटसाइड द कॅपिलरी, कॅपिलरीच्या बाहेरच आहे, पण काय, अँड इनसाइड द लिक्विड, लिक्विडच्या मध्ये. सी पॉईंट बघा बरं, सी पॉईंट, सी पॉईंट कुठं आहे तुमचा, इनसाइड कॅपिलरी आणि इनसाइड कॅपिलरी अँड इनसाइड लिक्विड, इनसाइड कॅपिलरी अँड इनसाइड लिक्विड. नंतर आहे तुमचा डी, डी काय तुमचा, इनसाइड कॅपिलरीचे अँड आउटसाइड लिक्विड, आउटसाइड लिक्विड. ठीक आहे, हे 4 पॉईंट्स आहेत. आता बघा काय म्हणायचं, ए आणि बी, ए आणि बी. आता मला जर बघितलं, या साईडला कोणता शेप झालेला, या साईडला शेप कोणता झाला, कॉन्केव्ह साईडचा. या साईडला काय तुमचा, हा कोणता पॉईंट आहे, डी. हा कोणता पॉईंट आहे तुमचा, डी पॉईंट आहे. या साईडला कोणता तुमचा, ए पॉईंट आहे. या साईडला पॉईंट कोणता आहे तुमचा, बी आहे. या पॉईंटला कोणता आहे तुमचा, सी आहे. ठीक आहे, आता बघा कसं आपण बोलणार आहे. मला माहीत झालंय प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी. का म्हटलं मी, कारण की दोघा कुठे आहेत, ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे, बरोबर की नाही, दोघं कुठे प्रेझेंट आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे, म्हणून दोघांचं प्रेशर सेम आहे. मी जर म्हटलं प्रेशर ए इज इक्वल टू प्रेशर बी, का म्हटलं, बोथ आर इक्वल अँड अपोजिट, इक्वल अँड अपोजिट आहे. किंवा तिथं जो काय सरफेस बनतोय तो कसा बनतोय, माझा प्लेन सरफेस बनतोय, तो काय बनतोय, प्लेन सरफेसमुळे. ठीक आहे, नंतर मी काय म्हटलं, जर मी जर विचारलं तुम्हाला बी आणि सी मध्ये सांगा, बी आणि सी मध्ये सांगा, बी आणि सी मध्ये सांगा, बी आणि सी मध्ये सांगायचं आपल्याला, कोणामध्ये, बी आणि सी मध्ये. तर मला सांगा, पहिल्या केसमध्ये बी अँड सी जर घेतलं, बी अँड सी कोण मोठा आहे, ए आणि डी मोठा आहे, म्हणजे ए मोठा आहे. ए जर मोठा असेल तर बी मोठा होईल, बी मोठा तर सी पेक्षा काय होईल, बी मोठा असेल. असं का बोललो, बघा, पी ए इज इक्वल टू काय, पी डी, आणि पी डी इज इक्वल काय, पी बी. म्हणजे पी बी आणि पी सी कसं आहे तुमचा, पी सी कसा आहे, पी सी कसा आहे पी डी पेक्षा, पी डी आणि पी सीची कंपॅरिझन केलं, पी डी आणि पी सीची कंपॅरिझन केलं, कोण मोठा आहे, पी डी मोठा आहे. पी डी कसा आहे तुमचा, मोठा आहे. जर पी डी जर मोठा असेल पी सी पेक्षा, पी डी जर मोठा असेल पी सी पेक्षा, हे कोणत्यानुसार, कॉन्केव्ह साईडनुसार काय होणार, कॉन्केव्ह साईड प्रेशर मोड, कॉन्केव्ह साईड प्रेशर मोड. जर माझं कॉन्केव्ह साईडला जर प्रेशर मोर असेल, कॉन्केव्ह साईडला जर प्रेशर मोर असेल, हे प्रेशर काय झालं, जास्त झालं सी पेक्षा, मग माझं प्रेशर कसा फ्लो होतो, आय टू लो, म्हणजे हा प्रेशर असा फ्लो व्हायला सुरुवात होईल याच्या साईडला, म्हणजे प्रेशर फ्लो फ्रॉम आय टू लो, प्रेशर फ्लोज फ्रॉम आय टू लो.
आयकडून कुठं फ्लो होणार तो लोकडे, म्हणून तो कसा फ्लो होणार आहे, प्रेशर फ्लोज फ्रॉम बी टू प्रेशर सी, देअरफॉर लिक्विड राईज, लिक्विडचं काय झालं राईज झालं. ठीक आहे. चला नेक्स्ट केसमध्ये जसं आपण सेम मी पॉईंट्स घेणार आहे, सेम पॉईंट्स घेणार आहे, फक्त आता इथं काय होणार आहे फॉलिंग होणार आहे, इथं काय होणार फॉलिंग होणार आहे. ही माझी कॅपिलरी, ही माझी कॅपिलरी, इथं माझी काय होणार आहे फॉलिंग होणार आहे. ही काय होणार माझी फॉलिंग होणार आहे या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने फॉलिंग होणार आहे. हां, इथं काय म्हटलं मी म्हटलं सी आणि इथला काय तुमचा बी आणि इथला काय तुमचा ए. फक्त एवढं लक्षात ठेवा हा बी जवळच घेत जा म्हणजे अडचण येणार नाही. आणि इथं काय तुमचा सी आणि इथलं काय डी. हे सगळं कन्सेप्ट त्याचे आउटसाईड इनसाईड. मला सांगा कुठला प्रेशर गेटर डी साईडचा का सी साईडचा, तर तुम्हाला सांगता येईल काय पी सी इज ग्रेटर दॅन पी डी. कोणता साईड कॉन्केव्ह साईड, कॉन्केव्ह साईड प्रेशर विल बी मोर. मग सी कोणत्या साईडला आहे कॉन्केव्ह साईडला आहे म्हणून प्रेशर तिथला मोर झाला. मी विचारलं तुम्हाला प्रेशर डी इज इक्वल टू प्रेशर ए, असं का म्हटलं ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दोन्ही पण कुठे आहे ॲटमॉस्फेरिकमध्ये. जर मी विचारलं तुम्हाला पी ए आणि पी बी सांगा इज इक्वल म्हटलं का बरं काय सांगता तुम्ही प्लेन सरफेसवर आहेत ते काय प्लेन सरफेसवर आहे. मग तुम्ही काय म्हणू शकतात जर पी ए आणि पी बी जर इक्वल आहे आणि पी ए आणि पी डी जर इक्वल आहे तर तुम्ही असं म्हणू शकतात पी डी इज इक्वल टू काय पी बी, पी डी इज इक्वल टू काय म्हणू शकतात तुम्ही पी बी. मग तुम्ही म्हटलं पी डी इज इक्वल टू पी बी म्हटलं तर कोणत्या केसेसमध्ये म्हटलं पी ए इज इक्वल टू काय पी बी आणि पी बी इज इक्वल टू काय पी डी. हे सगळे काय हे कच आहेत बाय सिमेट्री. आता मला सांगा कुठला प्रेशर मोठा झाला, बी साईडचा प्रेशर मोठा आहे का डी साईडचा. आता बी आणि सी मध्ये विचार करतो मी आणि बी आणि सी मध्ये प्रेशर बी आणि सी मध्ये. इथं पण तेच केलं आपण प्रेशर बी आणि सी मध्ये कम्पेअर केलं तर प्रेशर बी आणि सी मध्ये जेव्हा मी कम्पेअर केलं तेव्हा काय लक्षात आलं बी कोणासारखा आहे डी सारखा आहे. म्हणजे डी सारखा म्हणजे इथला प्रेशर काय होऊन जाईल लेस होऊन जाईल म्हणजे सी मोठा होईल, सी काय होईल तुमचा मोठा होईल. मग माझा प्रेशर कसा फ्लो होतो सो ऑलवेज प्रेशर फ्लोज फ्रॉम, प्रेशर कसा फ्लो होणार आहे प्रेशर फ्लोज फ्रॉम कसा हाय टू लो, हाय टू लो. मग कसं होणार आहे प्रेशर कुठला जास्त आहे सीचा आहे म्हणजे तुमचा प्रेशर असा फ्लो होणार आहे. आता इथं उलटा केसमध्ये बी टू सी गेला तर आता काय झालं सी टू बी जाईल म्हणून काय प्रेशर फ्लोज फ्रॉम सी टू बी म्हणून काय झालं देअरफॉर काय झालं तुमचं लिक्विडचं काय झालं फॉलिंग झालं. लिक्विडचं काय झालं माझं फॉलिंग झालं, लिक्विडचं काय झालं फॉलिंग झालं. बेसिक कन्सेप्ट होती कॅपिलॅरिटी ॲक्शनची.